उद्यापासून 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करायची. त्यामुळे आता डॉक्टरांचं म्हणणं होतं की आणखी 2-3 दिवस तरी आराम करायचाच आहे. परंतु आता 20 तारखेच्या दौऱ्याच्या संदर्भातला पण निर्णय घ्यायचा राहिला, आणखी ते दौरा टाकायचा आहे. त्यामुळे मी आजच आता 6 वाजता डिस्चार्ज घेतोय. डॉक्टरांना बोललो की आता सुट्टी द्या. दुखलंच, तब्येत खराब झाली तर मी पुन्हा माघारी येईल. परंतु आता तिथं पार्किंगच्या संदर्भात अंतरवलीतले ग्राउंड बघायचे, अनेक विषय तिथं पाण्याच्या टँकरपासूनच्या सगळ्या व्यवस्था करायच्या. कारण अंतरवलीत या राज्यातला कानाकोपऱ्यातला मराठा समाज अंतरवलीत येणार आहे. मराठा समाज जागा झाला आहे. मराठा समाजाला अन्यायाची चीड प्रचंड झाली की इथं या राज्यात मराठ्यांवरतीच अन्याय केला जातो. जाणून बुजून प्रमाणपत्र दिली जात नाहीत, आरक्षण दिलं जात नाही. त्यामुळे खूप मोठा उठाव निर्णायक आंदोलनात 29 ऑगस्टला होतोय. त्यामुळे तयारी सुद्धा ती करायला लागते. म्हणून मी आता डिस्चार्ज त्यासाठीच घेतोय. मराठा समाजात सुद्धा माझं आव्हान आहे की राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या मराठ्यांनी या शेवटच्या निर्णायक मराठा समाजाच्या आंदोलनात सगळ्यांनी सहभागी होऊन अंतरवालीला आपण आंदोलनाला भेट द्या. कारण आपण कधी काळी आंदोलनात सगळे आलेला, जे आलेले नसतील त्यांच्यासाठी विशेष आहे की त्यांनी आंदोलनात सहभागी व्हा. जे आत्तापर्यंत सहभागी झाले त्यांनी पण, आणि जे आत्तापर्यंत सहभागी झाले नाहीत त्यांनी पण या आंदोलनात सहभागी व्हा. कारण कधी काळी आपण मराठा समाजाचे आहेत. कधी काळी जर आपल्या नातवानं पंतूनं कधी जर विचारलं तर या आंदोलनात आमचे सुद्धा आजोबा पणजोबा होते, असं आपल्या नातवाला पंतूला गर्व वाटला पाहिजे की आपण या लढाईत, मराठ्यांच्या निर्णायक लढाईत होतो, साक्षीदार होतो. म्हणून नोकरदार वर्ग मराठा असेल किंवा व्यावसायिक असेल, उद्योगिक असेल, कुणी खाजगी नोकऱ्यात असतील, शेती व्यवसायात, जेवढा मराठा समाज आहे सगळ्या मराठा समाजानं या 29 ऑगस्टच्या लढ्यात सहभागी व्हा. आणि तसे परिणाम पण दिसायला लागले जातात. कारण मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी मराठा समाज प्रचंड गेलेला आहे. कुणी नोकऱ्यासाठी, कुणी व्यवसाय करण्यासाठी, तर खाजगी कंपनीत येत. या सगळ्या लोकांनी आता रजा टाकायला पण सुरुवात केल्यात की 29 ऑगस्टला आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहेत म्हणून. मी सुद्धा आता राहिलेला मराठवाडा, विदर्भातला दौरा करतोय. परंतु मायबाप समाजाला माझं एक आठवणीनं एक विषय सांगणं आहे की जर कदाचित तब्येत बरी नाहीच राहिली आणि जर माझ्याकडून दौऱ्यात येणं झालंच नाही तर ही मराठा समाजाचे आंदोलनाची जबाबदारी घराघरातल्या मराठा समाजाच्या खांद्यावरती. तुम्हीच आपण आपल्या गावात फिरा, तुम्हीच आपण आपल्या तालुक्यात, शहरात फिरा आणि मराठा समाजाला घरोघरी जाऊन सांगा की 29 ऑगस्टच्या आंदोलनाच्या लढ्यात आपण सहभागी व्हा. जरांगे पाटलाला येता आलं नाही तब्येत खराब असल्यामुळं, म्हणून आता आम्हीच तुम्हाला सगळ्यांना निमंत्रण देतोय. तसं घराघरातल्या मराठ्यांनी आता स्वतःच आंदोलनाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घ्या आणि सगळ्यांनी 29 ऑगस्टच्या आंदोलनाची तयारी करा, ही मराठा समाजाला विनंती आहे. आणि आंदोलन मात्र या राज्यात शांततेतच झालं पाहिजे. आणि असं आंदोलन पुन्हा देशात कधी झालं नसेल, इतक्या ताकदीनं मराठा समाजानं या आंदोलनात बाहेर पडावं. पेन येथे जे संभाजी महाराजांचं असं लक्षातही येत नाही अशा प्रकारचा मध्ये एक शिल्प काढण्यात आले, त्यावर संभाजी महाराजांनी सिंह दाखवण्यात आले. मला त्यावर संभाजी महाराज कळत नाहीत. मला एक कळत नाही राव, या राज्यात काय विचित्र परिस्थिती चालवली फडणवीसांनी, काय कळतच नाहीये. आता काय असं शिल्प तयार करायचंय धर्मवीर छत्रपती संभाजीराजेंचं की जे लक्षातच येत नाहीये. त्या नवीन काहीतरी थीम बसवायच्या आणि विटंबना करायची, हे मात्र सरकारला शोभत नाहीये. काय यांचा, मला वाटतं इथून पुढे हे असले बोलणारे, फिरणारे, हे असे करणारे लोक यांचे निषेध बंद करून ना यांना हाताखालीच घ्यायला लागणार आहे. तेव्हा हे कुठंतरी असे अन्याय थांबणार आहेत. आणि त्या जिल्ह्याचं प्रशासन काय करतंय, ते पेन मधल्या नगरपालिका काय करते, याच्याही पलीकडं जे पुतळ्याला परवानग्या देणारा एक माणूस बसलेला असतो, तो परवानग्या देतोच कसा? असं शासनाच्या वतीनं परवानगी देऊन जर हे नगरपालिकेनं जर पुतळा बसवलाय तर तिथं परवानगी देणारा तर एकच आहे शासनाचा. त्यांनी कसं काय हे असं ग्राह्य धरलं हे छत्रपती संभाजी महाराजांसारखं दिसतंय, ते लवकर तिथून हटवावं आणि तिथं भव्य दिव्य असे धर्मवीर छत्रपती संभाजीराजांचा पुतळा पुन्हा उभा करण्यात यावा. ते लवकरात लवकर हटवावं, नसता राज्यात पुन्हा याचा उद्रेक उभा राहील. माझं तर असं म्हणणं आहे ना, इथून पुढच्या काळात ना समाजाला डवचेणाऱ्यांना, छत्रपतीचा अवमान करणारा ही निषेध फिषेध आता बंद करायला पाहिजे. आता थोडं वेगळं होणं गरजेचं आहे. समाजाला कळतंय, आता मात्र निषेध बंद होणं गरजेचं आहे. आता त्यांना वेगळं औषध असणं गरजेचं आहे.
पाटील, आपल्याला असं वाटत नाही की अलीकडच्या काळामध्ये महापुरुषांचे जी पुतळे आहे किंवा घटना आहे त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात वाढ होते? ते जास्त करून मराठा समाज यांच्यावरतीच अन्यायकारक काही पण गोष्टी होत्यात. छत्रपती शिवरायांवरती, राजमाता जिजाऊ माँसाहेबांवरतीच असे विषय होते. कोणी पण बघा छत्रपतींवरतीच बोलतोय, माँसाहेब जिजाऊंवरतीच बोलतोय. इथून पाठीमागच्या सुद्धा खूप घटना आहेत. मला वाटतं समाजाने आता हे निषेध शब्द थांबवला पाहिजे. आपल्याला आपण काय आहेत याची आता जाणीव झाली पाहिजे. बरं, आपलं काय आपण आता निषेध विषय जरा थांबविला पाहिजे आणि आपली जरा वेगळी पद्धत थोडी दाखविली पाहिजे. त्याशिवाय सन्मानजनक विषय होणार नाहीत. जरा खोल हात घालावाच लागणारे, तवय जमणारे. प्रत्येकानंच व्हॉट्सअप, फेसबुक, सोशल मीडियावरती निषेध, जाहीर निषेध आणि काळे झेंडे, मला वाटतं हे आता थांबलं पाहिजे. निषेध शब्द बंद करून आता जरा वेगळा हात घातला पाहिजे. यामागचं काय कारण असू शकतं? यांना मराठा समाजाचा अवमान करायचा, यांना प्रचंड द्वेष आहे. मराठा समाजाचा, छत्रपतींचा, महापुरुषांचा प्रचंड द्वेष आहे यांना फक्त मतापुरतं हे छत्रपतींचं नाव घेतायत, मराठा समाजाचं नाव घेतायत, पण याच्या आडून मराठा समाज संपवण्याचा प्रयत्न करतायत आणि आमचे असणारे राजे महाराजे यांना कमी लेखवण्याचं काम करतायत. त्यामुळं आपण आता जरा पोरगट बारगट जे म्हणतात ना, त्यातून थोडं त्या विचारातून बाहेर येणं गरजेचं आहे. कवर जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जरा वेगळाही हात जोडणं गरजेचं आहे. ते वेगळे हात आता जोडले पाहिजेत. अभी जिस तरीके से कल एग्जाम को लेके आंदोलन हुआ है, हाई कोर्ट की जो लिपिक स्तर की जो परीक्षा थी उसमें कुछ गोंधल हुआ था, और साथ ही साथ जो एजुकेशन सिस्टम है उस पर भी सवाल उठाए जा रहे हैं, खासतौर पे जिला परिषद के स्कूल, सरकारी स्कूलों. आपकी क्या राय है इसके बारे में? याला सगळा द्वेष ही सरकारचा दोष आहे. हे जाणीवपूर्वक विद्यार्थी, या देशाचं भविष्य आणि विद्यार्थी टार्गेट केला जातो जाणून बुजून. यांनी शिक्षण विभाग म्हणजे इन्कम सोर्स समजेला आहे. यांना लेकरं किती अभ्यास करतात आणि त्यांच्या आयुष्याचं किती वाटोळं याच्याशी नाही देणं घेणं. आपल्याला याच्यातून मिळकत काय होणार आहे याच्यावरती सगळा खेळ चाललाय आणि हे फडणवीसांचं सरकार आहे. याच्यात हे जाणून बुजून होतंय. बघा, बारीक विचार करून बघा. फडणवीसांना जर संकेत कळत असतील आणि ते मुरब्बी राजकारणी असतील तर ज्या न्याय मंदिराच्या जीवावरती, म्हणजे न्यायाधीशांच्या जीवावरती हे देश चालतो, न्यायासाठी त्यांना सुद्धा थांबवलं जात आहे. न्यायाधीशांना सुद्धा. विद्यार्थ्यांची चीड त्यांनी न्यायाधीशासमोर वेदना व्यक्त केली. शेवटी न्यायाधीशांना न्याय द्यावा लागला रस्त्यावर उभा राहून. सरकार नाही देऊ शकलं. संकेत जर कळत असतील तर लोक कोणत्या टोकाला चाललेत. मग इथं शेतकरी सुखी नाही, त्याच्यात प्रचंड चीड आहे सरकारविषयी. दलित मुस्लिमात प्रचंड चीड आहे, धनगरात प्रचंड चीड आहे, मायक्रो ओबीसी तिथं प्रचंड चीड आहे, इथं बंजारा समाजात प्रचंड चीड आहे. आदिवासी समाजाला 70 वर्षात आणखी सुख काय गोष्ट ही माहित नाही, इथं प्रचंड चीड आहे. इथं नोकरदार वर्गात प्रचंड चीड आहे. कोणाचे पगार आहेत तर कोणाचे नाहीत, कोणाच्या शाळा चालू आहेत तर कोणाच्या बंद केल्यात. व्यवसाय किती सुखी नाहीये, कोणाचे व्यवसाय सुरू आहेत तर कोणाचे बंद केलेत, कोणाचे इड्या मागं लावल्यात तर कोणाच्या शिबिया मागं लावल्यात. इथं ना व्यावसायिक सुखी आहे, ना एसटी ड्रायव्हर सुखी आहे, ना कंडक्टर सुखी आहे, ना इथला कर्मचारी डॉक्टर सुखी आहे, ना नर्स सुखी आहे, ना इथं खाजगी कंपनीत काम करणारे सुखी आहेत, ना सरकारी नोकरदारांना सुखी आहेत. इथं कोणी सुखी नाहीये. ना इथं शेतीमालाला भाव आहे, ना इथं कर्जमाफी केली जाते. इथं प्रचंड चीड आहे. त्यामुळं आता लोक न्यायाधीशांपर्यंत चाललेत. वेदना मांडायची कुठं? त्या लेकरांनी वेदना विद्यार्थ्यांनी न्यायाधीशांसमोर मांडली. 1.5 घंटा न्यायाधीशांना तिथं थांबावं लागलं. मग सरकार न्यायाधीशांपेक्षा मोठं झालं का आता? काय मोगरुरी
न्यायाधीश प्रश्न सोडतील चालल, पण आम्ही नाही सोडणार. ही सरकारची मगरुरी. यांचा माज 29 ऑगस्टला उतरायचा. यांना सोडायचं नाही आता. यांच्या डोक्यातली मस्ती 100% आता बाहेर काढायची. इतका माज आणि इतका अन्याय मराठा समाजावर सुद्धा. अरे आमचे प्रमाणपत्र असून आमचे रद्द केले जातात. मराठ्यांना माझी विनंती आहे बाबा, अन्यायाची जाणीव करायचं शिका. पक्षाला नेत्याला नको बाप मानायचं, जातीला बाप मान. आपल्या समाजाला बाप मानू. अन्याय होणार असेल ना, उठाव झालाच पाहिजे. कामं रोज असतील, नोकऱ्या रोज येत, व्यवसाय रोज येत. बंद. आधी जातीच्या प्रतिष्ठेचा विषय उभा राहिलाय. आधी जातीचा प्रतिष्ठा कडीला न्यायची, मग बाकीचे काम. हा, आधी जे म्हणलं जातं ना, आधी मुंबई जामन मग काम. आधी काम नाही, आधी मुंबई जाम मग काम. तर शान राहील देशात मराठ्यांची. आरक्षण मिळत राहील, पण प्रतिष्ठेला धक्का लागला तर सोडायचा नाही. मराठ्यांनी स्वतःची लढाई स्वतः हातात घ्या. मी दौऱ्यात येईल नाही येईल, माझा मराठवाडा खवळून उठलेला आहे, माझा विदर्भ खवळून उठलेला आहे, माझा पश्चिम महाराष्ट्र खवळून उठला आहे, खानदेश कोकण खवळून उठलाय. अरे मुंबईतल्या पुण्यातल्या मराठ्यांच्या पोरांनी रजा दिल्यात नोकऱ्याला, त्या कार्यक्रमाला, व्यवसायवाले सुद्धा. मराठ्यांनी खरबडून जागावं लेकरा बाळाच्या कल्याणासाठी. मी येईल दौऱ्यात, नाही तर नाही येईल. तब्येत बरी राहील ती, नाही आलो तर खांद्यावर जबाबदारी तुमच्या. 29 ऑगस्टच्या आंदोलनात घराघरात मराठ्यांनी जायचं, झोपायचं नाही. शेवटची संधी आहे. संधी फंदी नाही आता. आता सगळ्या मागण्याची अंमलबजावणी जागेवर टोकडा पाहिजे मला. मी सोडत नाही यांना. 3 वर्ष झाले यांना वेळ दिलाय. फक्त माझ्या मराठ्यांना सांगतो, आता मात्र सगळ्यांनी उठाव प्रचंड मोठा करायचा है, पण शांततेत. अगर सरकार का डेलीगेशन आपके पास आता है महाराष्ट्र शासन का, बार बार आपको समझाने के लिए, आप जब अनशन पे बैठेंगे उस समय, तो क्या चीजें आप जैसा बोल रहे हैं वैसी रहेंगी या मान जाएंगे? अंमलबजावण्या सगळ्या विषयांच्या झाल्याशिवाय उठत नाही कोणी, यायचं पण नाही. यायचं तर अंमलबजावणी करण्यासाठीच यायचं. आता हे निर्णायक आंदोलन आहे. इथं सगळ्या विषयांची अंमलबजावणी रिझल्ट जागेवर पाहिजे, कृती पाहिजे. उद्या परदिशी 5 मिनिटं, 3 मिनिटं, 1 मिनिटं बी नाही, 3 वर्ष वेळ दिला. विषय आता ह्यो पूर्ण संपलेला आहे. इथं आता हे निर्णायक आंदोलन आहे. म्हणून मराठ्यांनी या आंदोलनाचं साक्षीदार व्हा, एवढंच माझं म्हणणं आहे. तुम्हाला आयुष्यभर तुम्ही पाठ थोपटून घेताल की या आंदोलनाचे साक्षीदार आम्ही होतो. कुणीच कुणाची वाट बघू नका. मी दौऱ्यात नाही आलो तर माझी वाट बघू नका. जिल्ह्यातले, तालुक्यातले, महाराष्ट्रातले आपले. मी 3 वर्षापासून सलग मराठा समाजाला आव्हान करीत आलेलो आहे. आज नवीन आव्हान करत नाही. मराठा समाजाने कोणालाही पैसे देऊ नये. दिले असते तर माघारी घ्या, मी आज बोलत नाही. ज्याला कुणाला जेव घालायचंय, बिस्किट पोडा द्यायचा आहे, पाणी द्यायचंय, त्यांनी स्वतः लोक पाठवून द्यावं. कुणाकडेही पैसा देऊ नये. कोणी काय ते वर्गान्यान फारगान्यान तेच पुन्हा पुन्हा समाज त्याच्यातच भरकट होतो. ज्याला ज्याच्या ऐपतीप्रमाणे जे देता येईल, करता येईल त्यांनी करावं. ज्याला छत्र चालवायचंय, काय करायचंय, जीव घालायचंय, अन्न करायचंय, बिस्किट द्यायचंय, पाणी द्यायचंय, त्यांनी स्वतः द्यावं. कुणी मागितलं तर देऊ नका. मी राज्यात मी आव्हान आतापर्यंत केलेलं आहे. वर्गणी मागतोय कोणी? माझं कर्तव्य दरवेळेस समाजाला सांगणं, ते दरवेळेस सांगतो. आज नवीन ऐकलंय का पत्रकार बांधवांनी ही शब्द? खोटं आहे की तुम्हाला खोटं बोललो कधी? 3 वर्षापासून माझं हे आव्हान. म्हणजे बदनाम कुणी होणार नाही, तुम्ही पण नाही, समाज पण नाही. ज्याला कुणाला करायचंय ते तिथे येऊन करत, हे माझं आव्हान आहे मराठा समाजाला. कारण काय, पुन्हा फाळके आणणं, पुन्हा दुकानदाऱ्या सुरून, पुन्हा मराठा समाज खड्ड्यातन, त्या भानगडीत समाज न्यायचा नाही. मी कुणालाही दिया म्हणलेलो नाही. तुम्ही दिले तर त्याला आम्ही जबाबदार नाही. चलो, धन्यवाद. नवनाथ वाघमारेंनी माफी मागितली. ते म्हणे मी माफी मागतो, पण जरांगे पाटील माफी मागणार. ते कोण आहे मी मोजितच नाही. हे असले यांना शेट मोजित नाहीत आम्ही कोणाला असल्याला. जे लेकेबाळीवर बोलतात ना, यांना बघत नाहीत आम्ही असले. हे ज्याच्या मनगटात दम आहे ना त्याला बोलतो आम्ही. ढुंगात दम असणाऱ्याला बोलत नाहीत आम्ही. ढुंगात दम नसला पाहिजे, माणसाच्या मनगटात दम असला पाहिजे, असल्याला बोलत बी नाही. एकाच्या हे लेकेबाळीला बोललेलो नाही मी आणखी राज्यात. एकाही जातीचे नेते सोडले नाही, लेकेबाळीला नाही बोललो.
इज्जत घालायचे, माफ्या मागायच्या, इज्जत घालायचे, माफ्या मागायच्या आणि मराठ्यांनी माफ करायचं. माफी मागण्यासारखं मनोज जरांगे बोलत नाही, जातवा नाही. तुमच्यासारखे असे वड्या वगळीचे थोडे आहेत. याच त्या टोळीचं ऐकन, याचं ऐकन, त्याचं ऐकन. जातीवरती आपण नेत्याला सगळ्यांना बोललो, कोणाच्या लेकी बाळीला दुखवलं नाही, कोणाच्या महिलेला दुखवलं नाही. आणखी राज्यात कोणालाच मला दाखवून द्या पत्रकार बांधवांनी सुद्धा की मी कोणाचे लेकी बाळीला दुखवलंय, कोणाच्या महिलाला शिव्या दिल्यात, म्हणून कुणाला महिलाला असलं वाईट बोललोय, असलं इकडं घुसणे तिकडं घुसणे असं बोललो. दाखवायचे का? दाखवायचेत का? आम्ही नाही म्हणणार तसं तुमच्या बी घुसलेल्या इतके नीच नाहीत आम्ही बी. ते विचार नाहीत आमचे. दाखवायचे का घुसलेल्या? तसले नाहीत आम्ही प्रत्येक मायमाऊलीचे समाजातल्या लोकांची इज्जत करणारे लोक असल्याचं नाव नाही घेतो, मोजीतच नाहीत आम्ही, असे रोज बोलितो. अशा इज्जत घ्यायची एखाद्याच्या मोठ्या समाजाच्या लिकीबाळीची. आणि माफ्या आपलं गाव घरोघरी जाऊन सांगा, आपण आपल्या शहरात घरोघरी जाऊन सांगा, मराठ्यांनी एकमेकाला फोन करून सांगा, एकमेकाला निरोप पाठवून सांगा की सगळ्यांनी आंतरवालीच्या आंदोलनाला भेट द्यायला जायचे. आर पार की लढाई, अंतिम फाईट ही आता. बरं पाटील, काल आपण अभ्यासकांची बैठक घेतली होती, यावर की दरवेळेस अनेक वेळेस विखे पाटील यांच्यावरती खूप मोठा भरोसा ठेवला होता. वेळोवेळी ते तुमच्या उपोषणासाठी देखील आदेश सोडण्यासाठी आलेले आहेत. मात्र तुमच्या ज्यावेळेस काय असतं, आंदोलक म्हणल्याच्या नंतर चर्चेला आल्यावरती विश्वास ठेवण्याची एक प्रक्रिया, समाजाला देण्याची एक प्रक्रिया. विश्वास ठेवला 3 वर्ष, आता मला रिझल्ट पाहिजे. रिझल्ट म्हणजे नेमका कसा पाहिजे? सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी, जे आर झाले त्याची अंमलबजावणी, जे 58 लाख कुणबी प्रमाणपत्र आहेत, नोंदी आहेत त्याचे प्रमाणपत्र, जे रद्द झालेत त्याचे वैधता पाहिजे. मला गॅजेटियरचा GR काढला त्याप्रमाणे प्रमाणपत्र पाहिजे. आणि व्हॅलिडिटी कशा देणार ते मला समोर सांगायचं. व्हॅलिडिटी देणार तर वेगळी कमिटी ना, ती स्क्रुटिनी कमिटी, त्याला न्यायालयीन दर्जा असतो. अरे बाबा, पण ते म्हणतात ना, हैदराबाद गॅजेटचा विषय बोलतोय मी. हैदराबाद गॅजेटनुसार प्रमाणपत्र दिलं तर व्हॅलिडिटी कशी देणार हे तिथं माहिती करून घेणार. हे तर माहिती आहे मला नोंदी सापडल्याचं. तिथं जिल्हा जात पडताळणी समिती देणार, पण त्याची नोंद सापडली. विषय हैदराबाद गॅजेटचा आहे. याच्यानुसार तुम्ही आमचं सरकारी दस्तऐवज स्वातंत्र्य पूर्व काळात याच्यानुसार प्रमाणपत्र देणार. व्हॅलिडिटी पण कशा देणार ते इथं सांगा. आणि प्रमाणपत्र द्यायला सुरुवात झाली का मी माझ्या मराठ्याला विचारणार. सातारा संस्थान, कोल्हापूरचे गॅजेटियरचे GR काढून अंमलबजावणी झाली का? पण फक्त ग्रॅज्युएशन GR काढून निर्णय होईल असं वाटतं आपल्याला. आता पण अनेक GR निघाले. आता ग्राम पातळीवर जी समिती आहे, त्या समिती खरं तर काय, स्क्रुटिनी जी समिती असते ती डेप्युटी कलेक्टर लेवलची असते, त्यामध्ये DYSP असतात. आणि ही ग्रामसेवक लेवलच्या समितीचा दर्जा राहील. ते त्यांनी हे बघा, त्यांनी दर्जा दिलाय म्हणूनच अहवाल स्वीकारला गेलाय, म्हणूनच प्रमाणपत्र निघालेत. त्यांनी जर तिला दर्जा दिला नसता तर प्रमाणपत्र कसं काय मिळाले असते? कायद्यात रूपांतर नाही. मग तेच म्हणतोय मी, व्हॅलिडिटी कशी देणार? मग ज्या वेळेस ग्राम स्तरीय ते समितीचा अहवाल येतो, त्यांचाच अहवाल तुम्ही व्हॅलिडिटीला ग्राह्य धरणार, त्यावेळेस ती कायद्याच्या चौकटीत ग्रामस्तरीय चौकशी समिती आली असा अर्थ होईल. तुम्ही व्हॅलिडिटी कशी देणार हे विचारणार ना मी. ते उत्तर देतील ना मला. कशी देणार ते सांगतील. की ग्रामस्तरीय सदस्य समितीनं जो अहवाल दिलाय तोच आम्ही ग्राह्य मानलाय की हे रक्ताचे नातेवाईक आहेत म्हणून यांना प्रमाणपत्र दिलंय. मग त्याचाच अहवाल ग्राह्य धरा ना व्हॅलिडिटीसाठी पण. आणि जर त्याचा ग्राह्य धरला तर ती समिती गावची कायद्याच्या चौकटीत येते. आता सध्या येत नाही. ते दाते पाटील उपोषण करताय, तुम्ही त्यांना भेटता ना, ते आपल्या आंदोलनात सहभागी व्हा असं या महाराष्ट्रात प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार. समाजासाठी कोणी पण भांडू शकतो, कोणी पण भांडू शकतो. त्याला काही अडचण असायचं काही कारण नाही. कारण माझ्यावर थोडं कोण बोलतंय. बोलल्यावर माणूस बोलू शकतो. ते बिचारे काय बोलतच नाहीत, आपण का बोलायचं? पण या राज्यातला घराघरातला प्रत्येक माणूस सरकारला मराठ्यांच्या न्यायासाठी भांडू शकतो. ते अधिकार आहे प्रत्येकाचा. धन्यवाद.
एक आव्हान करायचं राहील.